आमच्या सप्ताह होत्या काल आज झाला कालाचा कीर्तन लाईट फोकस बंद करा मंडप डेकोरेटर्स शेवटची मॅच आपल्या भेटीला येते। एका बाजूला संघ आहे कोपरा त्यांना फाइट करेल, दुसऱ्या बाजूला संघ कोण तर पहिले षटक घेऊन गोलंदाज आला रोहित कोहली त्यांची कन्या काल देखील होती प्रांजल आज देखील या मॅचला एन्जॉय करतो। तुझं देखील स्वागत करू पप्पा कशा रीतीने खेळतोय टीम वरती प्रेम आहे। पहिल्याच बॉल वरती उडवला बॉल लॉंग ऑनला मुन्ना जेल घ्यायला हवा होता। मुन्ना जेल कॅचेस विन द मॅचेस असं चित्र होतं। जेल कोणाचा उडाला होता अनिकेत मात्रेचा। काल जिनीत पवारची बॅट बोलली कोपरासाठी आज कोणसाठी बॅट बोलली अनिकेत मात्रेची त्यांना देखील अर्धशतक ठोकला हे देखील विसरून चालणार नाहीये टीम कोपरा संघाला। हा जेल अवघड जरी असला तरी जेल बनवणं गरजेचं होतं मुन्ना। खऱ्या अर्थानं जेल कठीण होता पण त्या ठिकाणी तरी देखील स्वतःला मात्र पूर्णपणे झोकून दिला आणि लास्ट मोमेंटला चेंडू देखील अडवला। नक्कीच क्रॅम्प आला असावा रोहितला क्रॅम्प आला असावा जरूर पायामध्ये त्या ठिकाणी। काय म्हणशील मुन्ना चांगली स्पर्धा चांगलं रंगरंगोटी करण्याचं काम मंडप डेकोरेटरचं नाव आमच्यापर्यंत माहिती नाहीये। मंडप डेकोरेटरचं नाव मंडप वडवली विष्णू मात्रे यांचं कौतुक भव्यदिव्य व्यासपीठ आपल्यासाठी खऱ्या अर्थानं रंगरंगोटी करण्याचं काम त्यानं केलं त्यांचं देखील हार्दिक स्वागत करायला हवं मुन्ना। खऱ्या अर्थानं का मॅच झाली 1 बॉल 6 प्रशांत पाटील स्ट्राईक केला होता मॅच गमावली। किरवलीचे प्रेक्षक थोडे नाराज आहेत कारण की हा होम ग्राउंड आहे याच क्रीडा नगरीमध्ये ते सराव करतात। खऱ्या अर्थानं यंदाच्या आंबामध्ये खूप टसमध्ये नाईट स्पर्धेमध्ये डे स्पर्धेमध्ये काय होतंय काय माहिती नाईट स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये ती ओम नर्मदेश्वर किरवली कारण की गावदेवी ट्रॉफी तुम्ही धरणाची पाहिली तिथे पहिल्या क्रमांकावरती कानपोळीसारख्या मोठ्या संघाला त्यांना पराभूत केलं आणि खऱ्या अर्थानं तिथं पहिला क्रमांकाची ताप म्हणून मुन्ना विचारलं आहे इथं मॅच सुरू आहे कोपरा आणि त्यांना फाईट करते कोण म्हटलं आता चंद्रावरती पहिले कोण गेला याला महत्व आहे नंतर कोणी पण जातो त्याला महत्व कधीच नसतं। चंद्रावरती पहिला जाईल त्याला महत्व असं या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा कोण मानकरी होईल त्याला महत्व जास्त आहे। नक्कीच कानपोली संघाला मात्र परास्त केलं होतं गावदेवी धरणा ट्रॉफीमध्ये आणि कानपोली संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा संघ मेगा फायनल मध्ये जाऊन ठेपलाय त्या ठिकाणी त्यांचे देखील सरस स्वागत। चांगले आता प्रत्येक संघामध्ये तुम्ही अपकमिंग स्टार पाहता याच टीमचा जर विचार केला तेजस पाटील सारखा भन्नाट टस मध्ये असलेला हा भेटला त्याला अपयश आलं आणि खऱ्या अर्थानं हा संघ देखील पहिल्याच बॉलवरती तेजस्वी विकेट संघ तिथून ढासाला गेला। बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला रोहित कोहली। हा बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक मिडॉनवरनं आलेत थोडीशी फॉर्मलिंग जरूर पाहायला भेटली परंतु तरी देखील एक धाव कंप्लीट केली। कोपरानं देखील मॅच जवळून पाहिली आहे खऱ्या अर्थानं किरवली आणि कोण ते देखील विसरून त्यांना चालणार नाही। अनिकेतचा जेल किती महत्वाचा होता आणि कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य जेल सोडली की मॅच सोडली असं भवितव्य। अनिकेतचा क्लिक्सचा फटका आणा क्लास इज टेम्पररी शॉट इज परमनंट एक नंबर फटका। या फटक्याची चर्चा रिप्ले मध्ये बॉल चालला लांबच लांब स्क्वेअर लेग बॉडी लाईनला आकाशाला गवस निघालणारा हा फटका 6-6 षटकार। अर्थानं खूप चांगलं आयोजन मुन्ना पाहिलं खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आज सतीश पाटील स्वर्गीय चषक तुम्ही पाहता त्याची आठवण जागृत करण्यासाठी आयोजन केलं त्याच्या कुटुंबानं पाटील कुटुंबानं। फटका चालला थर्डमॅनला अपरकट चालला जब्बाब थर्डमॅन बीट करून दणदण करत चालला 4-4-4 चौकार। थँक्यू आणि खऱ्या अर्थानं आयोजनाची गोष्ट आपण खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन 2 दिवसाची स्पर्धा आणि चांगलं आयोजन त्यांच्या कुटुंबानं पाटील परिवारानं करले आहे। खऱ्या अर्थानं संदीप पाटील असतील रोशन पाटील असतील विश्वाजी पाटील सागरजी पाटील शिवम असतील जे असतील खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आणि सर्वांची नावं आमच्यापर्यंत नाही आहेत। सर्वांचं ग्रामस्थ मंडळ किरवली त्यांचे पाटील कुटुंब त्यांचे मोठे सहकारी वरिष्ठ व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला इथपर्यंत आणण्याचं काम या सर्वांना केलं आणि त्यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मोचिंद पाटील ते देखील असतील तुमचं देखील सहर्ष स्वागत रोहित असतील सर्वांचं स्वागत आपण जरूर करू यश देखील असतील आणि ह्या सर्व पाटील परिवार आज
सज्ज झाला. आज सतीश पाटील यांचं नाव उंचावरती राहायचं. यंगमान होता, डान्सिंग पर्सनॅलिटी असलेला हा मुलगा आपल्याला सोडून गेला आणि खऱ्या अर्थानं त्याच्या आठवणीला उजाळा, त्याच्या आठवणी जागृत, त्याच्या आठवणींना या करण्यासाठी ही स्पर्धा तुम्ही पाहता. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती विकेट मिळेल का? मिळाली आहे, पकडला इचेल रोहित कोहली. हा देखील मात्र खूप मात्र जुनं ते सोनं. ये है ना पुराना चावल है, उसको आप कुकर में उतना फ्राय करेंगे ना उतना टेस्टी लगेगा. ओ हे रोहित कोहली, त्यानं फसवला निकेतला. मिळाला यश रोहितला, मोठी विकेट मुन्ना. नक्कीच नक्कीच अनुभवाची शिदोरी मात्र या ठिकाणी मात्र पणाला लावत असताना फलंदाज, ज्या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये अक्षरशः गोलंदाजाने मात्र नाचवलं होतं आपल्या फलंदाजीच्या जोरावर, त्याच फलंदाजाला या ठिकाणी मात्र बाद करण्यामध्ये यश आले ते गोलंदाज रोहित कोहलीला. चांगली मॅच मुन्ना, चांगली मॅच तुम्ही पाहता. ही मेगा फायनल यामध्ये आता खऱ्या अर्थानं महायुद्ध रंगलाय. या महायुद्ध कुरुक्षेत्राच्या, याच कुरुक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण भगवानानं अर्जुनाला गीता, ज्या गीतेमध्ये 18 अध्याय 720 श्लोक आहेत ती गीता याच कुरुक्षेत्राच्या याच मैदानावरचं सांगली. आणि क्रिकेटचा ठस्सन आणि क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची दैवीत आली आहे आणि आता महायुद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे मुन्ना. महायुद्धाला सुरुवात आहे. पहिला क्रमांक कोण पटकावेल, कोण की कोपरा, कोपरा की कोण, हा देखील उत्कंठा लागली आहे आज या प्रेक्षकांना. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावपलकावरती मुन्ना 12 धावा. आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाज जिनीत पवार आलाय. जिनीत पवारने देखील सौरभ पाटील जिनीत पवार आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल टप्पा पाडल्यानंतर चेंडू ना सौरभ पाटील विचार जर केला ना थोडासा खाली राहिला होता आणि कालचा दिवस अक्षरशः जिनीत पवारच्या नावावरती राहिला आणि आजचा दिवस तो अनिकेत मात्रेच्या नावावरती राहिला. इथे स्वागत झालंय कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक माननीय श्री देवेंद्रजी मडवी. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या देवेंद्रजी मडवी, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या किरवलीच्या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. टॅप करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती, थोडीशी फंबलिंग आणि त्यांना बीट करून बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. या धावा चौकार आलाय. फलंदाज होते ते या विलीचा बॉल मात्र सरळ फेकून दिलाय लॉंगांच्या डोक्यावर. हा आलाय मोठा षटकार. या देवेंद्र मडवी साहेबांचं शुभागमन, जे कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील करूयात आज या किरवलीच्या क्रीडा नगरीमध्ये. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम सहर्ष सुस्वागतम. अक्षय कातारेच्या बॅटमधनं मोठा षटकार आलाय. एक मोठा षटकार आलाय लॉंगॉनला क्लिअर करत असताना. जसा बॅट वरती चेंडू आला ना तसा चेंडूला मात्र फेकून दिलं डायरेक्ट सीमा पलीकडे षटकारासाठी. खऱ्या अर्थानं कॅप्टन होता, कॅप्टनची चर्चा आम्ही केली. खऱ्या अर्थानं टॉस बॉक्स मध्ये मुन्ना खऱ्या अर्थानं आमच्याकडे 5 क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं कमी आहेत, 5 प्लेयर कमी आहे, त्याची जाणीव झाली नाहीये कोणला. हे म्हटलं क्रिकेट चांगलं दाखवलं. अनिकेत खऱ्या अर्थानं काय बरसला या क्रीडांगणामध्ये. 5 फिल्डर कमी जरी असले तरी त्याची जाणीव आम्ही न करता आम्ही खेळू शकतो अशी साथ दिली आहे. आणि त्यानं आणखीन एक टोकला, लांब लचक, आणखीन एक हॅन्डसम षटकार. हॅलो थँक्यू अनिकेत मात्रे. बाद झाला. कॅप्टन लेडिंग फ्रंट हे ब्रीद वाक्य एकदा बॅटिंग आवडली असेल. अक्षय साठी जोरदार टाळ्या. अनिकेत बाद झाला असला तरी माझी दुधाई तलवार बोलतीय, मी देखील मोठे पटके मारू शकतो मुन्ना असं सांगत असताना त्यानं टोकले लांब आणि तेवढेच उंच.
2 षटकार, तिसरा येईल का? गती कमी केली, फसवा बॉल आहे हा, फसवा बॉल आहे. व्हेरिएशन या बॉल मध्ये तुम्ही पाहिलं, हा आलाय डॉट बॉल. धावपलकावरती धावा 28. हे देखील विसरून चालणार नाहीये टीम कोणला. काल अर्धशतक देखील तुम्ही या स्पर्धेचं पहिलं पाहिलं जिनीत पवारचं, आणि तो देखील आत्ता उत्तरार्धामध्ये त्याची बॅट किती बोलेल हे देखील पाहना. मधीनच डिंग्स ट्रॉली मधीनच गेली, काही हरकत नाहीये, पण फास्ट प्लीज जरा खेळा. जिनीत पवार वरती मात्र या ठिकाणी हल्ले चढवले जातात. फलंदाज आहे अक्षय काताडेने बॅक टू बॅक 2 षटकार त्या ठिकाणी ठोकले, आणि तिसरा चेंडू जिनीतने निर्धाव फेकला. जिनीतला माहिती आहे 2 फटके मोठे आले, तेज फेकले, हा स्लोअर केला. व्हेरिएशन पाहिलं. शेवटचा बॉल, बॅटचा कडा, फर्स्ट स्लिपला पकडलाय झेल. अक्षयचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावपलकावरती धावा 28 आणि 29 धावेचा आता लक्ष्य पार करायचा उत्तरार्धामध्ये मुन्ना. 12 बॉल आणि 29ची गरज सामना जिंकण्यासाठी. आता पूर्वार्धामध्ये जसा पहिल्या पूर्वार्धाचा जसा खेळ संपला आणि आता जशी उतरेल टीम, 12 बॉल मध्ये 29ची गरज असणार आहे सामना आपण जिंकण्यासाठी. सन्मान करूयात मनोहरजी पाटील ग्रामपंचायत सदस्य दानसर हे देखील उपस्थित आहेत. या आपण सन्मान करूयात कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक शेतकरी कामगाराचे दमदार व्यक्तिमत्व देवेंद्र दादा मडवी, तुमचा देखील सन्मान करूयात. क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं, आणि खऱ्या अर्थानं भरतदादा पाटील या तुमच्या शुभ हस्ते जे माजी उपसरपंच होते, खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये हे मोठं नाव, हे व्यक्तिमत्व कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक आहेत. कडधान्य खऱ्या अर्थानं तुम्हाला पनवेल मार्केट आहे ते आपले खऱ्या अर्थानं नाव आहे असं असलेलं पौष्टिक आहे ते खऱ्या अर्थानं, आणि तुम्ही त्यांचे संचालक, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेचे 6,000 रुपये धनराशी तुमचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणापासून तुमच्या खूप खूप स्वागत करूयात. मायेची शाल पुष्पगुच्छ आपण इथे आलात, या स्पर्धेत शोभा होते दादा. देवेंद्र दादा तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचे मित्र देखील आहेत परत दादा. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील दर्शन आणि अतिथी भव आदर आहे. खऱ्या अर्थानं वरिष्ठांना नमस्कार तुम्ही केला, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मनोहर पाटील यांचा देखील सन्मान करूयात, जे सदस्य आहेत दानसरचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ. हॅलो, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण देखील इथे सन्मान पार करत असताना तुम्ही पाहता या मान्यवरांचे तुम्ही आलात, या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. ओम नरमेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2024 या क्रीडा नगरीमध्ये चैतूचा नंतर आपण करू सत्कार. चैतू तुला नंतर सन्मानित आमच्या गावचा कोहिनूर आहे, तुझं स्वागत करू खऱ्या अर्थानं. याच दरम्यान नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते किरवली गावचे समाजसेवक अंकुश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती जात असताना जिनीत पवार आणि रोहित कोहली हे 2 फलंदाज 29 धावांचं लक्ष उराशी बाळगून हे 2 फलंदाज मैदानावरती उतरलेत. आणि 12 बॉल, आता 29ची गरज. कोणता संघ सामना जिंकेल हे 12 बॉल खूप काय सांगून जातील आणि खूप काय मैदानावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता हा क्रिकेटचा गजर. आणि अंकुशदादा पाटील टेस्टी आहेत, वडापाव खऱ्या अर्थानं टेस्टी असतात. त्यांचा आम्ही नाईट क्रीडा नगरीमध्ये देखील पाहिलं. शॉप आहे खऱ्या अर्थानं, लाच कशाला, चांगला धंदा त्यांचा. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊया दादा. जवळ मॅचकडे लक्ष. 29चा पाठलाग येणाऱ्या 12 बॉल मध्ये मार करायचा. सरासरी 14.85 प्रति षटकामध्ये रूप काढायची आहे.
ती टीम तुम्ही पाहता कोपरा संघाला अजय स्वर्गीय अजय वर्तेकर कोपरा संघ विश यू ऑल द बेस्ट फॉर द टू टीम दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा या मेगा फायनलच्या मॅच साठी कोपरा त्यांना फाईट करते कोण उचलणार या स्पर्धेचा पहिला क्रमांक विश यू ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट गेम ऑन फर्स्ट बॉल पहिलाच बॉल चालला मन विकेटला एक धावा ना रोहितनं सुरुवात केली आहे थोडा खऱ्या अर्थानं क्रॅम्प झालेला दिसतो रोहितला आणि तो देखील आता झकडतोय पायाला थोडा क्रॅम्प आला खऱ्या अर्थानं लचकताना देखील तुम्ही मुन्ना पाहता तरी तो आपला ना स्वतःसाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो आमच्या गावासाठी त्याच्या प्रतिष्ठेसाठी मुन्ना क्रॅम्प आला तरी देखील तो झगडतोय या कोपरा गावासाठी त्याला देखील माहित आहे कारण की फायनलची मॅच आहे 29 मोठं लक्ष आहे त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील करावी लागेल फुल टॉस आहे फक्त दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच सचिन कडू सरांचा इशारा आलाय म्हणजेच बीमर म्हणजेच नो बॉल आणि खेळाडूला त्या ठिकाणी मात्र काहीतरी थोडी इजा झाली असावी जिनीत पवार फुलटॉस सोडण्यातला त्यातला जिनीत पवार नसावा पण जिनीत पवारच्या वरती बोलला डोक्यावरती स्पर्श झाला असावा आणि अक्षयनं कॅप्टननं खऱ्या अर्थाने एक प्रेमाची थाप देखील दिली गोलंदाजाला की चेंडू लाईन कुठली टाकतोस तो देखील आता कुठेतरी भरकटला प्रांजल देखील कोपरा संघ विजय होईल का तिच्या चेहऱ्यावरती आता हसतं पण जिनीत पवारची विकेट आली मग काय मनामध्ये भावना निर्माण होतील रोहित कोहली तेवढाच खतरनाक आहे पण जिनीत पवारकडे लक्ष उघडा डोळे पहा नीट नेक्स्ट बॉल फ्री हिट बॉल वरती चालला वॉटर फिल्डिंग आणि बॉल हाताला स्पर्श करून थर्ड मॅनला वेगाने चालला आउटफील्ड फास्ट आहे सीमा पार आलाय चौकार 4 संघर्ष असा चौकार आलाय फलंदाज जिनीत पवारच्या बॅट मधनं त्याला देखील माहित आहे की चौकार षटकार मारावे लागतील सिंगल डबलने काही फरक पडणार नाही कारण की धावांचा विचार केला ना तर पहिल्या पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग करत होती ना तेव्हा तब्बल 12 चेंडूचा फेस करत असताना 28 धावा ठोकल्यात आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या कैलासजी गायकर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत त्यांची देखील स्पर्धा येते 4 फेब्रुवारीला नक्कीच या पुन्हा एकदा याच क्रीडा नगरीमध्ये जल्लोष देखील असणार किरवलीकरांचा ग्रामस्थ मंडळ किरवली पुन्हा एकदा स्वर्गीय हरिशेठ गायकर चषक तुम्ही पाहणार आहात वडिलांच्या नावाने फुल टॉस है ना मुहूर्त देखते ना सूरत देखते हम टीम की जरूरत देखते फील्डिंग दमदार है आणि तोपर्यंत या बॉल वरती मिळाल्यात मुन्ना धाबा 2 न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती 29 धावेचं लक्ष पार करायचा 8 धावा धावपलकावरती छोटी मुलं देखील इथे आल्यात खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आज लवकर शाळा सुटली असावी आज सॅटरडे थोडा आवाज कमी ठेवा काही हरकत नाहीये बोला तुम्ही आवाज कमी ठेवा छोटे मुलं आहेत काय बोलू शकतो सॅटरडे आज शाळा लवकर क्रिकेटवरती फंडात प्रेम आहे हे उगवते सितारा तुमचे किरवलीचे फटका चांगला आहे आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत परंतु कव्हर करेपर्यंत पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे त्यांना त्यांचं देखील नाव माहिती आहे फक्त छोटे मुले बोललो सर्व छोटे आहेत तिघं देखील त्यांच्या चेहऱ्यावरती किती स्मिता असते तुम्ही पाहिलं मुन्हा ही ओळख आहे आपण देखील छोटा होता आपला देखील क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांच्यातून एखादा क्रिकेटर होऊ शकतो यात मात्र शंका नाहीये पण शिकणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे हे देखील विसरून चालू नका मित्रांनो नाहीतर मुलांनो क्रिकेट आज क्रिकेटवरती प्रेम आहे नाईटवरती प्रेम आहे तुम्ही नाईट खेळता हसतायत कसे बघा बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर धावतोय लॉंग लेगला तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा पूर्ण थोडा क्रॅम आहे मुन्ना क्रॅम आहे रोहितला दुखापत झाली आहे जेव्हा बॉलिंग करायला आला पहिल्या षटकामध्ये थोडी क्रॅम्प दिसले रोहित कोहलीला या जयचं देखील आपण स्वागत मृदुंग पकवाज खूप छान वाजवणार आहे कला आहे त्यांच्या हातामध्ये आणि जय पाटील चं देखील आपण स्वागत करू या जय तुमचं देखील स्वागत नक्कीच येणाऱ्या काही वर्षांमध्ये जेव्हा छोटी मुलं मोठी होतील क्रिकेट आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये काही देखील मुलं जातील काही हरकत नाही ह्या बैल लावणारा खेळ तुम्हा मला यॉर्कर लाईनचा खोदून काढला अक्षरशः डायरेक्ट हिटचा प्रयत्न
दुसरी धाव होईल का धावतात. मी म्हटलं क्रॅम आहे काही हरकत नाहीये. एका मॅच मध्ये रोहित काहीच होत नाहीये. जर काय दुखापत असेल तर बाहेर. नक्कीच नक्कीच मॅक्सवेलला कोण विसरेल. ग्लेन मॅक्सवेलला जिथे खऱ्या अर्थानं पायाला क्रॅम होता. 200 धावा ती त्याच्या खेळीची अविश्वसनीय केली होती. तिथून त्यानं 200 धावा केल्या मुन्ना खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान विरुद्ध. त्याला कोण विसरेल. खऱ्या अर्थानं ते पायावरती क्रॅम होता. पायावरती बॉल टाकायच्या नांदात त्याला इतके षटकार लगवले. डॉट बॉल काढले असते अफगाणिस्तान विजयी झाली असती. पण खऱ्या अर्थानं तसं काहीच नाहीये. ग्लेन मॅक्सवेल होता. हा रोहित कोहली आहे कोपराचा. तो आता षटकार मारेल का याच्याकडे देखील लक्ष. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत होती तेव्हा कोण धावा होत्या 12 यांच्या झाल्यात त्या कोपरा संघाच्या 13. डीजेच्या माध्यमातून ऐकूया संगीत. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 13 आणि येणारे बॉल शिल्लक असतील 6 मध्ये बनवायच्या धावा 16. 6-16ची आता गरज आहे. येणारे 6 बॉल 16 आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मात्र आला. आता 12 देखील नाव थोडा विसरला की काय. दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत आला. 6 बॉल गरज आहे 16ची. पहिलाच बॉल साठी त्यानं ठोकला. भव्य स्वागत केला. अनिकेत मात्र वेलकम टू द ग्राउंड. लॉंग ऑन बॉडी लाईनला क्लिअर षटकार 6 मुन्ना. षटकार ठोकलाय. षटकार आणि चौकारांची आता गरज आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि आता बॉल असतील 5 आणि 5 मध्ये 10ची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सामना आता कुशल मुवमेंट मध्ये येऊन ठेपलाय कारण की दोन्ही संघाकडे सामना अद्याप 50-50 बॅलन्स आहे. त्याच अनुषंगाने पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय फलंदाज जिनीत पवारच्या बॅटमधनं. असं सांगितलं जिनीत पवार थांबणाऱ्यातला नाहीये. तो मारणाऱ्यातला. आणि त्यानं स्वतःची ओळख सिद्ध केली अनिकेतच्या खिलाफ. आणि अनिकेत जिनीत होता खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहिला अनिकेतला या आजच्या दिवसामध्ये अर्धशतक लगावलं. कालच्या दिवसामध्ये जिनीतनं अर्धशतक लगावलं. दोन्ही तेवढेच ताकदवान फलंदाज देखील आहेत आणि तेवढे गोलंदाज. अष्टपैलू आणि खऱ्या अर्थानं अष्टपैलू क्रिकेट दाखवतात. एक दाखवतोय कोणसाठी अनिकेत मात्रे. दुसरा दाखवतोय कोपरासाठी तो जिनीत पवार. काय मुन्ना खेळतात. काय खेळ रंगला खऱ्या अर्थानं. 4 बॉल 9ची गरज आहे. रोहित कोहली फटका चालला पण विकेटला. आठवण झाली आहे ग्लेन मॅक्सवेलची. पायावरती क्लॅम आला तरी तो थांबणाऱ्यातला मी नाहीये. आणि सांगतोय शेराब जिंदा आणि जुनं ते सोनं ठाकवला. मन विकेटला मोठा षटकार. थँक्यू. अनुभवाची शिदोरी है ती पना लावली है. आणि खऱ्या अर्थानं 3 बॉल 3ची गरज है. मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी जीत नहीं सकता. आणि खऱ्या अर्थानं तो उतरला. तो लढतोय. तो झगडतोय माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी. मी अजून मात्र खेळतोय हे सांगत असताना रोहित कोहली आक्रमण आणि या बॉलनं मॅच स्पेनिश झाली आहे. आणि स्वर्गीय वर्तेकर संघ जर पोहोचला या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये त्यानं पहिल्या क्रमांकाचा मानकरी एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत. कोपरा डीजे. खऱ्या अर्थानं हे ग्लेन मॅक्सवेलची आठवण झाली. क्रॅम आलाय जरूर मॅक्सवेल ग्लेन मॅक्सवेलला देवेंद्र दादा. आणि तो देखील 200 धावा खेळला अफगाणिस्तान. सर्व विकेट गेले होते फक्त ग्लेन मॅक्सवेल एकटा लढला. रोहित कोहलीला क्रॅम आला
त्यानं षटकार. एकदा जोरदार टाळ्या रोहितसाठी. डीजे